नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये आपण टॉप 5 साइट्स निवडलेले आहेत, ज्या की सर्व 2 BHK आहेत. कॉमन बिल्डिंगमध्ये फ्लॅट्स आहेत सर्व, म्हणजेच तुम्हाला सर्व ॲम्युनिटीज यामध्ये भेटणार आहेत वापरायला. आणि शिवाय या सर्व फ्लॅटना बाल्कनीसुद्धा देण्यात आलेली आहे. तर हा व्हिडिओ खूपच चांगला होणार आहे. व्हिडिओला एंडपर्यंत जरूर पहा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आपल्याला माहीतच आहे की आपण म्हाडा लॉटरीसाठी रजिस्ट्रेशन सुद्धा ॲप्लिकेशन सुद्धा करून देण्याची सुविधा केलेली आहे. आपण स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मला संपर्क करू शकता. त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमिसाईल सर्टिफिकेट आणि उत्पन्नाचा दाखला. डोमिसाईल सर्टिफिकेट हे तुम्हाला 2018 नंतरचेच पाहिजे आणि मोबाईल नंबर, ईमेल आय डी सुद्धा आपल्याला आवश्यकता असणार आहे. यामध्ये 5 नंबरला जी आपण साईट निवडलेली आहे ती आहे तनिष पार्क चरोली. यामध्ये 2 BHKची संख्या सुद्धा चांगली आहे आणि प्रत्येक 2 BHKला या ठिकाणी 3 बाल्कन्या देण्यात आलेल्या आहेत. खूपच चांगली साईट आहे. कॉमन बिल्डिंगमध्ये याचे सर्व फ्लॅट्स आहेत. याचा अर्थ तुम्हाला सर्व ॲम्युनिटीज सुद्धा यामध्ये वापरायला भेटणार आहेत. शिवाय या प्रोजेक्टला 1 BHK सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि हा प्रोजेक्ट जवळपास रेडी पोझिशनच आहे. फक्त एकाच बिल्डिंगचं यामध्ये काम राहिलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर की कशा प्रकारच्या ॲम्युनिटीज वगैरे इथं सर्व रेडी आहेत सध्या कंडिशनला. खूप चांगल्या इथं ॲम्युनिटीज देण्यात आलेले आहेत. सर्व बिल्डिंगच्या मध्ये ॲम्युनिटी स्पेस ठेवण्यात आलेला आहे. तर या सर्व ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या म्हाडा फ्लॅटला सुद्धा वापरायला भेटणार आहेत आणि याचं पोझिशन सुद्धा लवकरात लवकर तुम्हाला मिळणार आहे. रेराप्रमाणे याचं पोझिशन 2027 आहे, पण ॲक्च्युअली या साईटचं काम खूप फास्ट चालू आहे आणि जवळपास रेडी झालेलं आहे. तर मित्रांनो, हा जो आहे याचा या साईटचा मास्टर प्लॅन आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की ABCDEF अशा 9 ह्या बिल्डिंग सर्व रेडी आहेत आणि ही फक्त लास्टची 10वी बिल्डिंग जी आहे त्याचं फक्त काम चालू आहे, जी की जी बिल्डिंग आहे. आणि हा जो मध्ये स्पेस आहे तो हा सर्व एम्प्टी स्पेस आहे, जो की हा सर्व रेडी झालेला आहे. सर्व एम्प्टी सुद्धा सर्व रेडी आहेत आणि ह्या 9 बिल्डिंग सुद्धा रेडी आहेत आणि इथं लोक सुद्धा राहायला आलेले आहेत. आणि म्हाडाचे फ्लॅट जे आहेत ते सर्व या बिल्डिंगमध्ये विभागून आहेत. या सर्व बिल्डिंगच्या 13, 14, 15 12, 13, 14 या फ्लोअरला इथं फ्लॅट्स आहेत. आपण इथे पाहू पण शकतो. तुम्ही इथं बघा क्लिअरली इथं मेन्शन केलेलं आहे की म्हाडा एरिया स्टेटमेंट, म्हणजे म्हाडाचा ए बिल्डिंग मध्ये जो आहे फक्त 14व्या फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट्स आहेत 12. बी बिल्डिंग मध्ये 13 आणि 14 फ्लोअरला फ्लॅट देण्यात आहेत 8 आणि 12. ते सी मध्ये पण 13, 14, डी मध्ये 13, 14, ई मध्ये 14, असं मी 12, 13, 14 या 3 फ्लोअरला काही ठिकाणी 13, 14, काही ठिकाणी 12, 13, 14 अशा ठिकाणी म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. एकूण 2 BHK त्यामध्ये 61 आहेत आणि 1 BHK 65 देण्यात आलेले आहेत. 106 फ्लॅट आहेत टोटल, 126 फ्लॅट आहेत टोटल. तर अशा पद्धतीने हे म्हाडाचे फ्लॅट्स आहेत सगळे टॉप फ्लोअरला देण्यात आलेले आहेत. आता आपण याचा म्हाडाचा फ्लोअर प्लॅन पाहूया कसा आहे. तर हा जो आहे तो आपल्याला फ्लोअर प्लॅन म्हाडाच्या वेबसाईटवरून मिळालेला आहे. बाकी या रेरा नंबर मध्ये तर हा फ्लोअर प्लॅन नाहीये, त्यामुळे हा आपण बघतोय की बाबा हा स्पष्ट सुद्धा नाहीये. जरा माप सुद्धा अंदूक थोडी अशी आहेत. तरी पण आपण यामध्ये थोडंसं माप आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय मी. तर तुम्ही पाहा की इथं एका फ्लोअरला जवळ 12 फ्लॅट्स देण्यात आले आहेत. म्हणजे हा जो मधला पॅसेज आहे, इकडे 2 फ्लॅट्स आहेत, इकडे 2 फ्लॅट्स आणि इकडे 2, म्हणजे इकडे झाले 6 फ्लॅट्स. हा मधला पॅसेज सरळ इकडे गेल्यानंतर इकडे 2, 2, 2 अशा इकडे 6 फ्लॅट, म्हणजे टोटल 12 फ्लॅट्स एका फ्लोअरला देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये 1 BHK आणि 2 BHK असे मिक्स आहेत. आता यामध्ये आपण एक 1 BHK पाहूया की ज्याचा आपण माप तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने आहे. यामध्ये आपण या साईडचा एक हा हे 2 BHK आहे. 2 BHK माप पहिल्यांदा आपण पाहूया. जी लेफ्ट साईडचा इकडे आहे. तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की एंट्रीलाच इकडून एंट्री केल्यानंतर असं थोडासा इथं स्पेस देण्यात आलेला आहे. हा तुम्हाला स्पेस वापरता येणार आहे या ठिकाणी. आणि एंट्री करताच तुम्हाला इकडे हा लिव्हिंग एरिया आहे. लिव्हिंग एरिया म्हणजे लिव्हिंग रूमचं जे माप आहे
ते 10 बाय 14 या मापाचा हॉल आहे इथं देण्यात आलेला आहे. आणि हॉलला तुम्ही पाहू शकता की बाल्कनी जी आहे ती जवळजवळ हॉल एवढ्या मापाची सीट बाल्कनी देण्यात आलेली आहे. एवढी खूप मोठी बाल्कनी इथं देण्यात आलेली आहे. हा मोठा सीट ऑफ स्पेस आहे. जवळजवळ हॉलचं माप एवढं आहे आणि बाल्कनीचं माप सुद्धा तेवढंच आहे. म्हणजे एवढी मोठी बाल्कनी इथं देण्यात आलेली आहे. शिवाय इकडे या साईडला किचन आहे. किचनला सुद्धा ड्राय बाल्कनी देण्यात आली आहे. किचनचं माप जे आहे तुमचं 8.5 बाय 8चं किचन आहे आणि त्याला बाल्कनी देण्यात आलेली आहे. याचं माप थोडं अस्पष्ट आहे पण बऱ्यापैकी चांगली मोठी सफिशियंट अशी बाल्कनी आहे. आणि ह्या बाल्कनीचा माप थोडासा अस्पष्ट आहे, ते आपल्याला दिसत नाही, पण साईज आपण बघू शकतो की एवढी मोठी आहे इथं साईजला. त्यानंतर हे कॉमन टॉयलेट बाथरूम इथं देण्यात आलेलं आहे. त्यानंतर हा चिल्ड्रन्स बेडरूम आहे. चिल्ड्रन बेडरूमला फक्त बाल्कनी नाही इथे, पण विंडो वगैरे चांगली इथं देण्यात आलेली आहे. त्यानंतर तुम्ही या साईडला आले की इकडे मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूमला एक अटॅच टॉयलेट बाथरूम सुद्धा देण्यात आलेला आहे. मास्टर बेडरूमचं जे माप आहे ते 10 बाय 11 एवढी मोठी मास्टर बेडरूम आहे, म्हणजे एकदम सफिशियंट मापाची आहे. आणि चिल्ड्रन्स बेडरूम जी आहे ती 9 बाय 10ची आहे. थोडी छोटी आहे पण त्या मापाची ओके आहे एकदम. आणि या साईडला जी मास्टर बेडरूमचा एक बाल्कनी देण्यात आलेली आहे आणि त्याचं सुद्धा माप आपल्याला स्पष्ट दिसत नाही, पण तुम्ही बघू शकता मास्टर बेडरूमच्या जवळजवळ निम्म माप यात दिसतंय. म्हणजे ही सुद्धा बाल्कनी खूप मोठी आहे. तर एकंदरीत ह्या 2 BHK ला बघितले तर तुम्ही 3 बाल्कनी देण्यात आल्या आहेत. म्हणजे बेडरूम हॉलला एक, किचनला ड्राय बाल्कनी आणि मास्टर बेडरूमचा बाल्कनी देण्यात आली आहे. एकंदरीत हा प्लॅन तर खूपच चांगला आहे म्हाडाच्या दृष्टीने. म्हाडाला सुद्धा बऱ्यापैकी सर्व हेच फ्लॅट्स आहेत. आता इथं एक 1 BHK चा पुन्हा माप सुद्धा पाहूया इथं कसं आहे. यामध्ये जो 1 BHK आहे तो एक आपण पाहूया. आता या ठिकाणी हे जे दोन आहेत, नाही हे दोन जे आहेत ते 1 BHK आहेत. 1 BHK पहा तुम्ही, हा सुद्धा 10 बाय 12 14चा एक हॉल आहे. इथे हॉलला बाल्कनी देण्यात आलेली इथे असे लॉंग लेंथ अशी बाल्कनी आहे. आणि इकडे या साईडला किचन आहे. किचन सुद्धा एकदम सफिशियंट मापाचं आहे. टॉयलेट आणि बाथरूम 1 BHK ला सेपरेट देण्यात आलेलं आहे. म्हणजे हे टॉयलेट आहे आणि हे बाथरूम आहे, हे पूर्ण सेपरेट देण्यात आलेलं आहे 1 BHK साठी. आणि इकडे बेडरूम आहे आणि इकडे किचन सुद्धा ड्राय बाल्कनी देण्यात आलेली आहे. बेडरूम सुद्धा 10 बाय 11 या मापाचं बेडरूम आहे. किचन सुद्धा 8 बाय 8.5 या मापाचं आहे. ही बाल्कनीचं माप थोडं अस्पष्ट आहे, पण आपण अंदाज लावू शकतो की बाल्कनी सुद्धा एकदम सफिशियंट मापाची आहे. मग एकंदरीत 1 BHK ला सुद्धा 2 बाल्कनी आहेत. काही ठिकाणी एकच बाल्कनी आहे. आता तुम्ही ह्या साईडचा जर फ्लॅट पाहिला तर इकडे सुद्धा मोठी बाल्कनी आहे. आता इकडं या साईडला सुद्धा एक ह्या साईडला जो आता 2 BHK आहे त्याला तुम्ही पाहू शकता इथं छोटी बाल्कनी आहे. जशी 1 BHK आहे तशी लॉंग लेंथ म्हणजे अशी लांबडी अशी आहे बाल्कनी. पण एक ह्याला सुद्धा 2 BHK जरी एक ही छोटी असली तरी ह्याला सुद्धा 3 बाल्कनी आहेत. 2 BHK ला 3 बाल्कन्या सर्व ठिकाणी आहेत. म्हणजे इथं बेडरूमला आहे, हे किचनला आहे ड्राय बाल्कनी आणि हॉलला सुद्धा बाल्कनी आहे. इकडचा जर आपण पाहिला तर सेम असाच 2 BHK इथं पण आहे की बाल्कनी थोडी छोटी आहे. पण हा जो 2 BHK आहे तुम्ही पाहू शकता ही हॉलच्या मापाची इथं बाल्कनी देण्यात आलेली आहे. बऱ्यापैकी 1 BHK मधल्या मध्ये आहेत ते 2 1 BHK आहेत आणि चारी कोपऱ्याला 2 BHK आहेत ते मोठे आहेत. चारी कोपऱ्याला जे आहेत ते, हा 2 BHK मोठा आहे, हा सुद्धा मोठा आहे. आणि जे मध्ये 2 BHK आहेत ते त्यांना बाल्कनी फक्त छोटी आहे. एकंदरीत हा प्लॅन खूपच चांगला आहे. 3 बाल्कन्या 2 BHK देण्यात आलेल्या आहेत आणि 2 बाल्कन्या 1 BHK देण्यात आलेल्या आहेत. दुसरा एक प्लॅन आपल्याला तो पाहूया कसा आहे. हा जो प्लॅन आहे तो 13 आणि 14 फ्लोअरचा प्लॅन आहे. म्हणजे हा सेमच प्लॅन आहे आपण जो पाहिला तो म्हाडा साईडवर हा प्लॅन उपलब्ध आहे. सेम साईज तसाच आहे. हा थोडासा प्लॅन वेगळा दिसतोय, हा पाहूया कसा आहे. हा आहे 13th फ्लोअर प्लॅन. कोणत्या बिल्डिंगचा आहे तसं, हा जो आहे बी बिल्डिंगचा आहे 13th फ्लोअर प्लॅन. तो पण जवळजवळ असाच आहे. यामध्ये फक्त जो इथं कोपऱ्यातला 2 BHK आहे त्याला सुद्धा इथं छोटी बाल्कनी देण्यात आलेली आहे. जसं की आपण मागाशी पाहिलं की कोपऱ्यातला 2 BHK होता त्याची बाल्कनी मोठी होती. आता ह्याची थोडी छोटी आहे बाल्कनी, पण याला सुद्धा 3 बाल्कन्या तर देण्यात आलेल्याच आहेत 2 BHK ला. आणि 1 BHK ला पण 2 बाल्कनी आहेत. मी किचनला ड्राय बाल्कनी आणि हॉलला बाल्कनी आहे. आता आपण या साईडचे मार्केट कंपॅरिझन कसं आहे ते पाहणार आहोत. तर या ठिकाणचा जो बिल्डरचा 1 BHK आहे जो की सेम ॲज म्हाडाच्या फ्लॅटच्या साईजचाच आहे, 436 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया देण्यात आलेला आहे.
यामध्ये बाल्कनी ऍड केलेली असते, त्यामुळे हा थोडा कार्पेटेड तुम्हाला जास्त वाटतोय. पण म्हाडाचा फ्लॅट सुद्धा याच साईजचा आहे, जो की बिल्डरने 30 लाख याची किंमत ठेवलेली आहे. आणि 2 BHK सुद्धा जवळजवळ सेम साईजचाच आहे, थोडासाच फक्त मोठा आहे. आणि त्याची किंमत जी आहे बिल्डरने तुम्ही बघू शकता स्क्रीनवर की 45 लाख प्लस याची किंमत ठेवलेली आहे. त्यात अगर म्हाडाच्या एका फ्लॅटची आपण किंमत पाहिली तर 417 कार्पेट म्हणजेच जो की बिल्डरचा फ्लॅट होता, यामध्ये बाल्कनी ऍड नसते, तो 20.61 लाख ठेवण्यात आलेले आहे. 512चा 24 लाख आणि 523चा 28 लाख ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे मार्केट रेटपेक्षा नक्की तुम्हाला इथं 10 ते 15 लाख रुपये इथं फ्लॅट स्वस्तात भेटत आहे, किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त फरक पडत आहे यामध्ये. तर नक्कीच हा म्हाडाचा रेट मार्केटपेक्षा कमीच असतो, त्यात काही शंका नाहीये. या ठिकाणी रेंट जे आहे ते 1 BHK ला साधारण 10,000 पर्यंत रेंट भेटते आणि 2 BHK ला जे आहे ते साधारण 15,000 पर्यंत या एरियामध्ये रेंट मिळते. तर रेंट थोडंसं इथं कमी आहे अदर फ्लॅटच्या तुलनेने, पण या एरियामध्ये हाच रेंट चालतो. आणि या साईड बद्दल अगर माझं ओपिनियन म्हटला तर एक सगळ्यात भारी की यामध्ये कॉमन बिल्डिंग मध्ये म्हाडाचे फ्लॅट्स आहेत, त्यामुळे अॅम्युनिटी तुम्हाला सर्व भेटणार, हे एक ऍडव्हान्टेज आहे याचं. याला बाल्कनी सुद्धा देण्यात आलेल्या आहेत, म्हणजे 2 BHK ला 3 बाल्कनी आहेत, 1 BHK ला सुद्धा 2-2 बाल्कनी देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हे एकदम ओके फ्लॅट आहे हा तसा. आणि इथं क्वांटिटी सुद्धा जास्त आहे, म्हणजे विनिंग चान्सेस सुद्धा तुमचे वाढतात त्यामुळे. आणि या सर्वांनंतर हे जवळजवळ ऑलमोस्ट रेडी पोझिशन ही साईट आहे. आपण पाहिलेलं आहे मॅपवर सुद्धा की सर्व बिल्डिंग जवळपास रेडी आहेत, फक्त एकच बिल्डिंग रेडी नाहीये. तर बाकी 9 बिल्डिंग रेडी आहेत, ज्यामध्ये फ्लॅट सुद्धा डायरेक्ट तुम्हाला पोझिशन भेटू शकते. तर डिसएडव्हान्टेज एवढं वाटतं की थोडा रेटमध्ये थोडासा फरक कमी आहे, इथे 10-15 लाखच आहे, म्हणजे जवळजवळ 50% ऑफ पाहिजे होता, तो नाही, इथं 60-70% पर्यंत प्राइजेस आहेत. तर बाकी तुम्ही या सर्व गोष्टींचा विचार करा, त्या एरियामध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्ही नक्की तिथे त्या ठिकाणी फ्लॅट घेऊ शकता, कमी रेटमध्ये तुम्हाला फ्लॅट भेटून जाईल. तर हे आपण सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती पूर्ण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर 4 नंबरला जी आपण साईट निवडलेली आहे ती आहे यस ग्रेसिया डेविंग, जे की धानोरीमध्ये आहे. यामध्ये सुद्धा सर्व चांगले स्पेशियस 2 BHK देण्यात आलेले आहेत. या सर्व फ्लॅट्सना बाल्कनी सुद्धा आहे आणि कॉमन बिल्डिंग मध्ये सुद्धा आहेत हे सर्व फ्लॅट्स. तर यामध्ये 2 BHK संख्या जी आहे ती 24 देण्यात आलेली आहे. खूप इथे पण सुद्धा चांगली लोकॅलिटी वगैरे देण्यात आलेली आहे. याचा पोझिशन सुद्धा मार्च 2026 मध्ये आहे, जसं तुम्ही स्क्रीनवर याची बेसिक माहिती पाहू शकता. आणि याचा डिटेल व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनल पेजवर उपलब्ध आहे, तुम्ही तोही सुद्धा रेफर करू शकता. एक कन्स्ट्रक्शन साईटचे फोटो पण आहेत, एक व्हिडिओ पण आहे, पाहूया कसा आहे. भरपूर कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. जी बी विंग आहे त्याचं कन्स्ट्रक्शन बऱ्यापैकी झालेलं आहे आणि जी बी विंग आहे त्याचं काम अजून थोडं बाकी आहे. पाहू शकता की एकदम चांगल्या दर्शनाचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. हा आहे याचा मास्टर प्लॅन आहे ऍक्च्युली. तर मास्टर प्लॅन तुम्ही पाहू शकता की जशी की आपण त्या मॅपवर पाहिली गुगल मॅप्सवर, तर ही जी आहे ए विंग आहे जी की बऱ्यापैकी तिथे कंप्लीट होती. ही बी विंग आहे जी की अजून काम याचं चालू झालेलं नव्हतं. सी विंग आणि डी विंग मिळून थोडंसं काम चालू होतं, म्हणजे बऱ्यापैकी फ्लोर्स कंप्लीट होत आले होते. आणि ई विंग जी आहे ती कंप्लीट झालेली दिसत होती. फ्लोर प्लॅन पाहूया कसा आहे. तुम्ही पाहू शकता हा फ्लोर प्लॅन अशा पद्धतीने आहे. आता हा फ्लोर प्लॅन आपल्याला म्हाडाच्या साईटवरूनच मिळालेला आहे, कारण रेराच्या साईटवर याचा फ्लोर प्लॅन उपलब्ध नाही. त्यामुळे म्हाडाच्या साईटवर जो फ्लोर प्लॅन आहे तो पूर्ण क्लिअर नाहीये. तुम्ही पाहू शकता की मापे सुद्धा क्लिअर कट दिसत नाहीत. पण आपण बऱ्याच गुगल वर सर्च करून याची माप व्यवस्थित आपण घेतलेली आहेत. तर ते तुम्हाला मी दाखवेन की कशा पद्धतीने फ्लॅट आहे. तर तुम्ही पाहू शकता की ह्या पूर्ण फ्लोअरला 8 फ्लॅट देण्यात आलेले आहेत, जे की हे म्हाडाच्या साईटवर असल्यामुळे मग आपण म्हणू शकतो हे म्हाडाचेच फ्लॅट्स आहेत. कारण हा 7 आणि 11 फ्लोर प्लॅन आहे, ज्यामध्ये की रिफ्यूज एरिया देण्यात आलेला असतो. त्यामुळे त्या एरियावर त्या फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट असू शकतात. आता एक्झॅक्टली आपल्याला कुठल्या फ्लोअरला हे सांगता येणार नाही, कारण त्याची डिटेल्स कुठेच नाही आहेत. पण म्हाडाच्या साईटला हा प्लॅन आहे, त्यामुळे आपण म्हणू शकतो की हे म्हाडाच्या फ्लॅटसाठीच असणार आहेत.
तर एका फ्लोअरला टोटल 2 बाल्कनी, दोन जिने आहेत आणि 7 2BHK आहेत आणि 1 1RK आहे. जसं की आपल्याला या साईडवर माहिती आहे की 18 2BHK आहेत आणि 2 1RK देण्यात आलेले आहेत. तर 7 2BHK आणि 2 1RK या 2 फ्लोअरला कव्हर होऊन जातात. म्हणजे 14 2BHK होतात आणि 2 1RK होतात आणि 4 2BHK एका अदर फ्लोअरला असू शकतात. तर याची जी मापं आहेत ते आता आपण पाहूया. हा फ्लॅट आपण घेऊया. इथं थोडंसं स्पष्ट थोडंसं दिसतंय. आता तुम्ही पाहू शकता की हा पॅसेज आहे मधला, जिन्यातून आल्यानंतर हा पॅसेज आहे आणि इकडे 3 फ्लॅटचे 3 डोर्स आहेत इथे, 1 2 आणि 3. आता तुम्ही इकडे ह्या फ्लॅटमध्ये एंट्री केल्यानंतर हॉलचं जे माप आहे ते आहे 14.5 बाय 10 एवढा असा भरपूर मोठा असा फ्लॅट आहे. 14.5 बाय 10चा हा हॉल आहे. हॉलला जी बाल्कनी आहे ती इथं हॉलला बाल्कनी देण्यात आलेली आहे. ती जवळ 10 बाय 4.5 असं माप आहे याचं बाल्कनीचं. 10 बाय 4.5 5 फूटच्या आसपास हे माप आहे. त्यानंतर तुम्हाला या साईडला किचन दिसेल. तर किचनचं जे माप आहे ते 7 बाय 8 एवढं ठेवण्यात आलेलं आहे आणि किचनला ड्राय बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहे. त्याचं माप आहे 7 बाय 3.5 असं याचं किचनचं माप आहे ड्राय बाल्कनीचं. त्यानंतर तुम्हाला इथे कॉमन टॉयलेट बाथरूम दिसेल. कॉमन टॉयलेट बाथरूम सुद्धा भरपूर तुम्ही बघू शकता मोठा आहे. यानंतर तुम्हाला इथं बेडरूम आहे. बेडरूमचं जे चिल्ड्रन्स बेडरूम आहे ती 10 बाय 10 या मापाची आहे. 10 बाय 10 या मापाची आहे बरोबर. आणि जी मास्टर बेडरूम आहे आणि चिल्ड्रन बेडरूम तुम्ही इथं की वॉर्डरोबसाठी स्पेस सुद्धा चांगला देण्यात आलेला आहे. वॉर्डरोब स्पेस आहे हा. आणि मास्टर बेडरूमला तुम्ही पाहू शकता की अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आणि मास्टर बेडरूमचं जे माप आहे ते 12 बाय 10 या मापाची मास्टर बेडरूम आहे आणि मास्टर बेडरूमला एक छोटीशी बाल्कनी देण्यात आली आहे. एक 3 बाय 4ची अशी 4-5 फूट अशी आहे. 5 बाय 2-3 फूट अशी छोटीशी बाल्कनी सुद्धा मास्टर बेडरूम ठेवण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने एकदम हा स्पेशियस फ्लॅट आहे, ज्याचं माप आहे जवळजवळ 624 स्क्वेअर फूट. एवढा मोठा कार्पेट असणारा म्हाडामध्ये शक्यतो फ्लॅट नसतो. पण इथं आपल्याला कॉमन बिल्डिंग मध्ये फ्लॅट असल्यामुळे हा फ्लॅट जसा बिल्डरचा आहे तसाच म्हाडाला त्यांनी अलोकेट केलेला आहे. तर खूप चांगला प्लॅन आहे हा. जवळजवळ सर्व फ्लॅटचे माप थोडेसे फरक आहे, पण बऱ्यापैकी सेमच आहे. या साईज मध्ये आहेत बऱ्यापैकी फ्लॅट. तर अशा पद्धतीने आपण याचा फ्लोर प्लॅन एकदम खूप छान आवडलेला आहे आपल्याला सुद्धा. म्हणजे तुम्हाला कधी वाटणारच नाही की हा माझा फ्लॅट आहे, कारण हा तसा बांधकाम पण झालेला नाहीये. एकदम कॉमन बिल्डिंग मध्ये असल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने याचं सर्व काही बिल्डर फ्लॅट प्रमाणेच आहे. आता या फ्लॅटचं जर मार्केट कम्पॅरिझन करायचं म्हटलं तर याच बिल्डिंग मध्ये जो बिल्डरचा फ्लॅट आहे तर तुम्ही पाहू शकता की आपण 99 एकरवरून ही फोटो घेतलेला आहे. तर मार्च 2026 जे पोझिशन आहे फ्लॅटचं, सेम स्क्वेअर कार्पेट एरिया आहे, त्याची किंमत ठेवण्यात आलेली आहे 58.9 लाख. आणि याची तुलना आपण डायरेक्ट म्हाडा फ्लॅटची करू शकतो, कारण याला सुद्धा सर्व अॅम्युनिटीज भेटणार आहेत म्हाडा फ्लॅटला. आणि म्हाडा फ्लॅट आणि यामध्ये काही सुद्धा फरक नाहीये. त्यामुळे तुम्हाला सहज मी सांगू शकतो की 58-19 प्लस चार्जेस पण आहेत त्यामध्ये. तर तुम्ही 60 प्लस 2-4 लाख चार्जेस पकडले तर 63-64 लाखाचा फ्लॅट तुम्हाला 30-32 लाखाच्या आसपास भेटू शकतो. आणि हा म्हाडा फ्लॅटचा कार्पेट एरिया जो आहे बघू शकता तुम्ही, सेम कार्पेट एरिया आहे, 624 कार्पेट एरिया आहे, ज्याची किंमत म्हाडाने ठेवलेली आहे 28.83 लाख. ऍडिशनल चार्जेस पकडून 33 लाख जरी किंमत झाली तरी 63 लाख आणि 33 लाखामध्ये खूप मोठा फरक आहे आणि फ्लॅटमध्ये काहीच फरक नाही. तर तुम्ही नक्की या फ्लॅटसाठी अप्लाय करू शकता. आणि या ठिकाणी रेंट जे आहे, तुम्हाला जे रेग्युलर फ्लॅटला तिथं रेंट भेटणार आहे तेच तुम्हाला सुद्धा रेंट भेटेल. म्हणजे त्या अंदाजे अंदाजे सांगत आहे तुम्हाला मी की 25,000 पर्यंत तुम्हाला इथं रेंट भेटू शकतं आणि ते इझिली तुम्हाला फ्लॅट सुद्धा तुमचा रेंटने जाण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि ह्या अगर साईड बद्दल माझं ओपिनियन म्हणाल तर मी तुम्हाला सांगतो की कॉमन बिल्डिंग मध्ये फ्लॅट आहे, हा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आहे. सर्व अम्युनिटीज तुम्हाला इथे भेटणार आहेत. काही फ्लॅट मध्ये म्हाडाचा फ्लॅट आणि बिल्डर फ्लॅट मध्ये काही फरक नाहीये आणि याचं पोझिशन सुद्धा खूप लांब नाहीये. रेट मी सुद्धा चांगला आहे. डिसएडव्हान्टेज फक्त एवढेच वाटते की फक्त 18 फ्लॅट देण्यात आलेले आहेत, त्यामुळे ते कॉम्पिटिशन खूप जास्त असणार आहे, कारण ही साईड तशी आहे. आणि विनिंग चान्सेस थोडेच कमी होतात, कारण इथं फ्लॅट संख्या फक्त 18 आहे. पण अप्लाय जरूर करा, लक असेल तर तुम्हाला नक्की हा फ्लॅट भेटून जाईल. तर यानंतर 3 नंबरला जी आपण साईट निवडलेली आहे ती आहे डॉल्फिन पाम्स.
जे की पुनावळे म्हणजे रावेतमध्ये आहे. याची सुद्धा कॉमन बिल्डिंग मध्ये सर्व फ्लॅट देण्यात आले आहेत आणि सर्व फ्लॅट्सना बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहे. याचा डिटेल व्हिडिओ तर आपण बनवलेला नाहीये, पण थोडक्यात माहिती आपण याची पाहणार आहोत. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता याची बेसिक माहिती आपण दिलेली आहे. जसं की हा 2 BHK मध्ये 14 क्वांटिटी देण्यात आलेली आहे, जी की 32 लाख किंमत ठेवण्यात आलेली आहे. 506 याचा कार्पेट एरिया असणार आहे आणि मार्च 2027 ला याचं पोझिशन आहे. आणि म्हाडाचे फ्लॅट जे आहेत ते सेविंग मध्ये देण्यात आलेले आहेत, जे कॉमनच आहे. यामध्ये रेसिडेन्शियल फ्लॅट्स आहेत आणि एका फ्लोअरला 4च फ्लॅट्स आहेत, म्हणजे 2 फ्लॅट म्हाडाचे आहेत आणि 2 फ्लॅट बिल्डरचे आहेत. यानंतर आपण याचा मास्टर प्लॅन जो आहे तो तुम्ही स्क्रीन पाहू शकता की 4 फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत, 2 लिफ्ट 2 जिने पण आहेत आणि 2 बिल्डरचे फ्लॅट्स आहेत आणि 2 म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. यामध्ये वरच्या बाजूला जे फ्लॅट्स आहेत म्हणजे वरच्या साईडला फ्लोर प्लॅन ते म्हाडाचे आहेत आणि खालच्या बाजूला आहेत ते बिल्डरचे फ्लॅट्स आहेत. तर यामध्ये म्हाडाच्या फ्लॅटचा एक सेपरेट आपण इथं तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहोत. तुम्ही याचे डायमेन्शन सुद्धा पाहू शकता. एकदम स्पेशियस असा फ्लॅट आहे हा. हॉल, किचन, बेडरूम वगैरे सर्व या गोष्टी व्यवस्थित देण्यात आलेल्या आहेत. हॉलला बाल्कनी आहे आणि किचनला ड्राय बाल्कनी इथे देण्यात आलेली आहे. तर एकंदरीत हा प्लॅन सुद्धा खूप छान आहे. त्यामुळे आपण याला साईटला लोकेशनमुळे सुद्धा याच्या 3 नंबरला याचा निवड आपण केलेली आहे. त्यानंतर 2 नंबरला जी आपण साईट निवडलेली आहे ती आहे कमलराज एथेन्स, जी की वाकळमध्ये आहे. याची सुद्धा कॉमन बिल्डिंग मध्येच सर्व 2 BHK देण्यात आलेले आहेत, ज्यांना बाल्कनी सुद्धा आहे आणि ही साईट सुद्धा रेडी पोझिशनच आहे. जवळपास 2024 किंवा 1 वाजता तुम्हाला याचं पोझिशन नक्कीच मिळणार आहे. तर याची बेसिक माहिती तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. याची किंमत सुद्धा एकदम जेन्युइन अशी वाटते. 24-25 म्हणजे तुम्हाला 27-28 लाखापर्यंत हा फ्लॅट मिळणार आहे. या साईटची आपण प्रत्यक्ष साईट व्हिजिट सुद्धा केलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ आपल्यासाठी अपलोड केलेला आहे. तर याचा तुम्ही डिटेल व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनल पेजवर तुम्ही पाहू शकता. तर याचा जो फ्लोर प्लॅन आहे हा अशा पद्धतीने आहे. हा फ्लोर प्लॅन तुम्हाला कुठेही मतलब म्हाडाच्या साईटवर सुद्धा नाहीये, साईटवर सुद्धा नाहीये. आता मी याची प्रत्यक्ष व्हिजिट केली होती म्हणून मला या बिल्डरकडून हा प्लॅन मिळालेला आहे आणि त्यांनी आपल्याला एक भरपूर माहिती सुद्धा दिली की कोणते फ्लॅट म्हाडासाठी आहेत. तर तिथे जी आपल्याला माहिती मिळाली आहे की जी सी विंग आहे, सी विंग मध्ये म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. तुम्ही पाहू शकता हे बाकी जे आहेत हे सर्व 2 BHK 3 BHK जर अशा पद्धतीने आहेत आणि हे ज्या साईडला हे 3 फ्लॅट्स आहेत हे म्हाडासाठी त्यांनी ठेवलेले आहेत. तर हा मधला फ्लॅट जो आहे हा 1 BHK आहे आणि हे साईडचे 2 जे फ्लॅट्स आहेत ते 2 BHK आहेत, जे की म्हाडासाठीच आहेत. आता आपण याची साईज कशी आहे ती पाहूया. तर जो 2 BHK पाहूया कसा आहे. तर हा जो आहे हा म्हाडासाठी ठेवलेला 2 BHK आहे. तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की इथे तुम्ही हॉलमध्ये एंट्री केली की हॉल जो आहे तुमचा 13x12 जवळपास या मापाचा आहे. हॉल 13x12 या मापाचा जवळपास आहे आणि इथे एक चांगली गोष्ट आहे की हॉलला इथे बाल्कनी देण्यात आलेली आहे, जी की आहे तुम्हाला 4 फूट बाय 10 फूट अशी बाल्कनी ही जवळपास आहे. त्यानंतर तुम्हाला इकडे किचनचं माप जे आहे ते 7.5 बाय 7.5 या मापा 7.5 बाय 7.5 या मापाचं किचन आहे. त्यानंतर तुम्हाला इकडे एक टॉयलेट आणि बाथरूम सेपरेट देण्यात आलेलं आहे, जे की जसं 1 BHK ला आहे. हे टॉयलेट आणि बाथरूम बिनविरोध देण्यात आलेलं आहे आणि इकडे बेडरूम जी आहे ती 10 बाय 10 ची आहे आणि ही छोटी बेडरूम मध्ये स्टडी रूम याला म्हणू शकतो आपण, जी की 10 बाय 8 आहे. ही चिल्ड्रन्स बेडरूम होऊ शकते आणि दोघांना पण चांगली विंडो पण देण्यात इथं आलेली आहे. अशा पद्धतीने व्हेंटिलेशन खूप चांगलं आहे. किचनला सुद्धा इथं विंडो वगैरे आहे. तर अशा पद्धतीने हा 2 BHK आहे. आपण हा खालचा 2 BHK पाहूया कसा आहे. याचं माप पण जवळजवळ सारखंच आहे. हॉल, किचन, हॉलला बाल्कनी, टॉयलेट बाथरूम सेपरेट आणि हा स्टडी रूम आणि हा मास्टर बेडरूम. आणि यामध्ये मास्टर बेडरूमला सेपरेट टॉयलेट बाथरूम देण्यात आलेले नाहीये. कॉमन एकच टॉयलेट आहे आणि एकच बाथरूम आहे. तर अशा पद्धतीने हा प्लॅन आहे. सिंपल आहे एकदम. इकडे बाकीचे तुम्हाला बघू शकता कॉमन बिल्डिंग मध्ये फ्लॅट आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. तर तुम्हाला भरपूर सर्व अमेनिटी सुद्धा वापरता इथं येणार आहेत, ही पण एक चांगली गोष्ट आहे. हा एरिया सुद्धा खूप छान आहे. मी प्रत्यक्षाचा व्हिडिओ बनवलेला आहे, तो पण आता पाहूया. आता आपण या साईटची प्रत्यक्ष व्हिजिट केलेली आहे, तर तो व्हिडिओ आता आपण पाहूया.
तुम्ही स्क्रीन पाहू शकता ही आपली जी साईट आहे ती आहे कमलराज एथेन्स. हा जो बांधकाम दिसते तुम्हाला समोर, हा समोरचा त्यांचा थोडासा कमर्शियल स्पेस आहे. थोडे दुकान गाळे तिथं असणार आहेत. हा जो आहे हा समोरचा रोड आहे आणि समोरच तुम्हाला दिसेल की युरो स्कूल म्हणून दिसते तुम्हाला समोरच, बरोबर या प्रोजेक्टच्या आहे. साईडच्या समोरच स्कूल आहे चांगली. आणि हा खूप मोठा रोड, म्हणजे चांगला मोठा रोड इथे समोर आहे. आणि आसपासला सर्व मोठमोठ्या सोसायटी आहेत. ही जी आहे ही कमलराज एथेन्स साईट आहे. आता आपण आतमध्ये गेल्यानंतर पाहायला की हे जे आपण साईडला तुम्हाला दाखवलं हे बांधकाम, ही कमर्शियल साईट आहे. हा मेन रोड पासून हा आता आलेला एंट्री आहे. एंट्री पासून इकडे आले की ही बिल्डिंग इथे स्टार्ट होते. ही जी आहे ही ए बिल्डिंग आहे, जी अंडर कन्स्ट्रक्शन दिसते तुम्हाला, जिचं काम अजून कंप्लीट झालेलं नाही. आणि मी जी आता शो करतो तुम्हाला ती सी बिल्डिंग आहे, जी की तुम्हाला दिसते की कंप्लीट आहे पूर्ण. आता आतून किती कंप्लीट आहे हे बघावं लागेल, पण बाहेरून पूर्ण कलर सुद्धा काम झालेलं आहे. आणि हे बाहेर जे आहे ते अॅमेनिटी स्पेसेसचं काम इथं चाललेलं आहे. अॅमेनिटीज काय काय म्हणजे स्विमिंग पूल समथिंग काय असेल ते सगळं इथं बनवायचं चालू आहे. आता आपण थोडंसं आत जाऊन तो व्हिडिओ शूट केला तर हा बी आणि सी बिल्डिंग तुम्हाला दिसू शकते. मधली जी आहे ती बी बिल्डिंग आहे आणि साईडला जी आहे ती ए बिल्डिंग, सॉरी सी बिल्डिंग आहे. सी बिल्डिंग पूर्ण रेडी आहे आणि सी बिल्डिंग मध्येच म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. आता याचं पोझिशन फक्त हे समोरचं ज्यावेळी कम्प्लीट होईल अम्युनिटी स्पेस वगैरे, तर त्यावेळी तुम्हाला याचं पोझिशन भेटायला चालू होईल. पण बिल्डिंग तरी पूर्ण कम्प्लीट झालेली आहे. आणि ही ए बिल्डिंग जी आहे हिचं काम अजून चालू आहे. आता आपण आपल्यासाठी एक फ्लॅटचा व्हिडिओ बनवायचा सुद्धा प्रयत्न केला, पण त्या बिल्डरने आपल्याला आत जाण्यासाठी परवानगी दिली नाही. सेफ्टी तिने सांगितले आपल्याला की सेफ्टी नाही, तिथे जाण्यासाठी तुम्ही नाही जाऊ शकत. त्यामुळे आपल्याला फक्त फ्लॅटचा व्हिडिओ बनवता आला नाही, पण आपण आपल्यासाठी फ्लोर प्लॅन पूर्ण शो केलेला आहे. आता या ठिकाणी जो मार्केट रेट आहे, मार्केट रेट आहे जो बिल्डरचे फ्लॅट्स आहेत ते 1 BHK जवळ 55 लाखाच्या आसपास आहे. 1 BHK 2 BHK 55-60 अशा लाखाच्या घरात आहे. ज्याची अगर पर स्क्वेअर फूट आपण किंमत काढली तर 10 ते 12,000 पर स्क्वेअर फूट असे इथं रेट सध्या चालू आहे. त्या मानाने आपण म्हाडा रेट अगर पाहिला, म्हाडाचा फ्लॅट अगर पाहिला तर 506 कार्पेट एरिया आपल्याला सर्व चार्जेस मिळून 29 लाखापर्यंत पडणार आहे. ही एक अंदाजित किंमत आहे. यामध्ये प्लस येऊ शकतं आणि मायनस होऊ शकतं. तर रेट आपण एक अंदाजित काढला तर 5,731 असा पर स्क्वेअर फूट रेट येतो, जो की बिल्डर फ्लॅटच्या 50-60% या रेंजमध्ये येतो. म्हणजे तरी पण आपल्याला 40% डिस्काउंटवर हे फ्लॅट मिळणार आहेत. आणि या ठिकाणी जी रेंट आहे ते 1 BHK ला जे आहे ते 15,000 पर्यंत आहे. 2 BHK ला जे आहे 20,000 पर्यंत तुम्हाला इथं आराममध्ये रेंट मिळू शकतं, कारण हे फ्लॅट कॉमन बिल्डिंग मध्येच आहेत आपले. आणि याचा अगर ऍडव्हान्टेज आपण बघायचं म्हटलं तर हे लोकेशन तुम्हाला माहिती आहे की खूप चांगलं लोकेशन आहे. कॉमन बिल्डिंग मध्ये फ्लॅट्स आहेत, तुम्हाला सर्व अम्युनिटीज इथे वापरायला भेटणार आहेत. आणि रेटमध्ये सुद्धा आपण पाहिले की रेट सुद्धा आपल्याला 40-50 पर्यंत यामध्ये बिल्डर रेटपेक्षा डिस्काउंटमध्ये फ्लॅट इथे आपल्याला मिळत आहेत. याचं एकच डिसएडव्हान्टेज मला वाटलं की जो 1 BHK ला आहे, जसं की आपण फ्लोर प्लॅन मध्ये पण पाहिलं की त्याला फक्त बाल्कनी नाहीये, बाकी 2 BHK ला बाल्कनी आहे. एकंदरीत हा प्रोजेक्ट मला तर खूप आवडलेला आहे, कारण हा रेडी पोझिशन आहे. तुम्हाला काय वेट करण्याची सुद्धा गरज नाहीये. तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून जरी घेणार असाल तरी हा सुद्धा एक नंबर प्रोजेक्ट आहे. तुम्हाला डे 1 पासून याचं रेंट सुद्धा मिळू शकतं, रेंट सुद्धा चालू होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही या प्रोजेक्टला नक्की अप्लाय करा. यानंतर एक नंबरला जी आपण साईट निवडलेली आहे, जी की आहे निवासा अनन्या फेज 1, जी की लोहगावमध्ये आहे. या फ्लॅटचं विशेष म्हणजे या प्रत्येक 2 BHK ला 3 बाल्कन्या देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे हॉलला आहे, बेडरूमला आहे आणि किचनला सुद्धा इथं बाल्कनी देण्यात आलेली आहे. म्हणून आपण या साईटला एक नंबरला निवडलेले आहे. आणि शिवाय याचं लोकेशन सुद्धा एकदम एअरपोर्टला क्लोज आहे, खूप जवळ आहे एअरपोर्टच्या. ही लोकेशन एकदम प्राईम लोकेशनला ही साईट देण्यात आलेली आहे. आणि इथे अम्युनिटीज सुद्धा खूप छान आहेत. तुम्ही पाहू शकता की गेट वगैरे सुद्धा साईटचं एकदम खूप एकदम डेकोरेटिव्ह असं बनवलेलं आहे. सर्व अम्युनिटीज सुद्धा खूप चांगले देण्यात आलेले आहेत. याची बेसिक माहिती तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. याचा डिटेल व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनल पेजवर उपलब्ध आहे, तुम्ही तो सुद्धा रेफर करू शकता. आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण जास्तीत जास्त माहिती देण्याचा यामध्ये प्रयत्न केलेला आहे. जसं की याचं पोझिशन 2026 मध्ये आहे आणि बी विंग मध्ये याचे सर्व फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत. आणि विशेष चांगलं म्हणजे याला कोणत्याही लिटिगेशन सुद्धा नाहीयेत. तुम्ही बिंदास्त या साईटला अप्लाय करू शकता. प्रकार याचा आपण फ्लोर प्लॅन पाहूया कसा आहे. हा याचा तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर की हा याचा मास्टर प्लॅन आहे, मास्टर लेआउट प्लॅन आहे.
तर यामध्ये A B C D E अशा विंग्स आहेत. यामध्ये ही जी बी विंग आहे यामध्ये म्हाडासाठी फ्लॅट देण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये बेसमेंट आहे, ग्राउंड फ्लोअर आहे आणि 7 फ्लोअर्स इथे देण्यात आलेले आहेत टोटल. आणि हा मध्ये ओपन स्पेस आहे ज्यामध्ये सर्व अॅमिनिटीज वगैरे देण्यात आलेले आहेत. या साईडला गेट वगैरे इथं असणार आहे. तर अशा पद्धतीने एकदम सुशोभित अशी सी आकाराची सी आकार नाही, सॉरी, राऊंडच आहे बिल्डिंग. फक्त एका साईडने कोपरा फक्त ओपन आहे थोडासा. तर अशा पद्धतीने हे याचा लेआउट आहे. आता याचा आपण फ्लोर प्लॅन पाहूया कसा आहे. आता हा आहे याचा पार्किंग प्लॅन आहे, जो की बेसमेंटचा पार्किंग फ्लोर प्लॅन आहे. बघा की अशा पद्धतीने भरपूर इथं गाड्यांचं इथं अरेंजमेंट करण्यात आलेली आहे. पूर्ण हा जो आहे पूर्ण प्रोजेक्टचा पार्किंग प्लॅन आहे, सर्व प्रोजेक्ट मिळून. तर दुसरा आपण ओपन करूया. हा ग्राउंड फ्लोअरचा पार्किंग प्लॅन आहे, म्हणजे बेसमेंट आणि ग्राउंडला पार्किंग आहे पूर्ण. यामध्ये म्हाडासाठी स्पेशल असं काही पार्किंग तर आपल्याला सध्या दिसत नाहीये, पण म्हाडासाठी पार्किंग हे असतं, किंवा तुम्ही बिल्डरचं सुद्धा पार्किंग घेऊ शकता इथे. तर हा आहे आपला बी विंगचा जो आहे फ्लोर प्लॅन आहे. तर प्रामुख्याने बघा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ या फ्लोअरला आपण पाहूया की इथंच म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. फ्लोअरचा प्लॅन आहे आणि हा 6 आणि 7 फ्लोअरचा प्लॅन इथं आहे. तर 1 ते 4 फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. तर ते कसे आहेत ते पाहूया. तर हा आहे पूर्ण याचा फ्लोर प्लॅन. यामध्ये टोटल 6 2 BHK देण्यात आलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता इन्क्लुझिव्ह हाऊसिंग असं नोट सुद्धा केलेलं आहे. हे सर्व फ्लॅट जे आहेत ते म्हाडाचे आहेत, 6 प्रत्येक फ्लोअरला बी विंग मध्ये. या साईडला 2 फ्लॅट्स आहेत आणि या साईडला 4 फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत. हा लिव्हिंग रूम, स्टडी रूम, बेडरूम आणि या साईडला किचन आहे. तुम्ही पाहू शकता की लिव्हिंग रूमला पण बाल्कनी आहे, बेडरूमला पण बाल्कनी आहे आणि किचनला सुद्धा बाल्कनी देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने सर्व फ्लॅट सारखेच आहेत, एक मापाचे आहेत आणि एकच इथं स्टेअरकेस देण्यात आलेली आहे आणि या साईडला इथं एकच लिफ्ट देण्यात आलेली आहे. आणि हा मधला पॅसेज आहे 1.5 मीटर एवढा सोडण्यात आलेला आहे. तर 2 साईड डक्ट आहेत, म्हणजे या साईडला 2 फ्लॅट आणि या साईडला 4 फ्लॅट असे इथं फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत. आता आपण यातला कोणत्याही एका फ्लॅटचं माप पाहूया कसं आहे. पहिल्या 4 फ्लोअरला फक्त महाग फ्लॅट्स आहेत. त्यामध्ये आपण हा फ्लॅट पाहूया कसा आहे. हा फ्लॅट आपण पाहूया. फ्लॅट नंबर आहे 106, म्हणजे 106 ते 406 असे 4 फ्लॅट्स आहेत यामध्ये. तर यामध्ये आपण पाहूया की इथून तुम्ही हा जो आपला पॅसेज आहे, पॅसेजमधून एंट्री केल्यानंतर हा तुमचा लिव्हिंग रूम आहे, ज्याचं माप आहे 10x14. असं एक चांगल्या पद्धतीने लिव्हिंग रूम देण्यात आलेले आहे. आणि इथं छोटासा डायनिंग स्पेस सुद्धा देण्यात आलेला आहे, 1 मीटर बाय 2.4 मीटर या मापाचं. मी तुम्ही डायनिंग सुद्धा इथं अरेंजमेंट करू शकता. त्यानंतर जी लिव्हिंग रूमला बाल्कनी आहे ती आहे जवळ 10x5 या मापाची बाल्कनी आहे. प्रशस्त अशी ही बाल्कनी इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर किचनचं माप जे आहे ते 9x7.25 अशा मापाचं किचन आहे. आणि किचनला सुद्धा तुम्ही पाहू शकता तर डोर आहे आणि इथे ड्राय बाल्कनी देण्यात आली आहे किचनला सुद्धा. ड्राय बाल्कनीचं माप जे आहे किचनचं ते 4.5x7.25 असं याचं माप देण्यात आलेलं आहे. आणि या इथं विंडो सुद्धा देण्यात आलेली आहे, म्हणजे ड्राय बाल्कनीकडे विंडो सुद्धा ओपन होते आणि डोर सुद्धा आहे. त्यानंतर इथं एक कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे, ज्याचं माप तुम्ही बघा एकदम मोठ्या साईजचा कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. आणि ही जी स्टडी रूम आहे, म्हणजे चिल्ड्रन्स बेडरूम तुम्ही ह्याला म्हणू शकता, जी आहे 8x10 या मापाची आहे. आणि ते एक कबर्ड स्पेस सुद्धा देण्यात आलेला आहे, म्हणजे तुम्ही ते कबर्ड वगैरे सेट करू शकता या स्पेसमध्ये. आणि इथं या ठिकाणी ते विंडो आहे. तर एकदम व्हेंटिलेटेड फ्लॅट आहे. आणि या ठिकाणी इथं तुम्ही इथून एंट्री केली की इथं बेडरूम आहे, मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूमला जवळजवळ 10x11 एवढी मोठी मास्टर बेडरूम देण्यात आलेली आहे, ज्याचं माप आहे 10x11. आणि मास्टर बेडरूमला सेपरेट टॉयलेट बाथरूम सुद्धा देण्यात आलेलं आहे, ते सुद्धा एकदम चांगल्या मापाचं आहे, प्रशस्त असं आहे. आणि मास्टर बेडरूमला सुद्धा तुम्ही इथे पहा की बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहे. तिचं माप आहे 9.5x3 एवढ्या आकारची बाल्कनी इथं देण्यात आलेली आहे.
म्हणजे म्हाडा बिल्डिंग फ्लॅटला तुम्हाला माहिती आहे की एक बाल्कनी सुद्धा कोण देत नसतं. इथं तुम्हाला 3-3 बाल्कनी देण्यात आलेले आहेत म्हाडा बिल्डिंगसाठी सुद्धा, म्हाडाच्या फ्लॅटला सुद्धा. आणि कॉमन बिल्डिंगमध्ये फ्लॅट आहे त्यामुळे तुम्हाला सर्व ॲम्युनिटीज सुद्धा वापरायला भेटणार आहेत. तर सर्व फ्लॅट अशाच पद्धतीने आहेत. इन्क्लुझिव्ह हाऊसिंग असं नोट सुद्धा इथं केलेलं आहे त्यांनी इथं. तर अशा पद्धतीने एकदम खूप छान प्लॅन आहे हा. आता जे बिल्डरचे फ्लॅट्स आहेत 6 आणि 7 फ्लोअर ते सुद्धा कसे आहेत पाहूया. तर त्यांचं सुद्धा माप जवळजवळ सेमच आहे. काही सुद्धा फरक नाहीये, सर्व सेमच आहे. इथं डायनिंग एरिया, लिव्हिंग रूम, स्टडी रूम, बेडरूम, बाल्कनी आणि इकडं ड्राय बाल्कनी सुद्धा. आता या साईड जे फ्लॅट आहेत त्यांना अशा पद्धतीने ड्राय बाल्कनी देण्यात आली आहे या आकारची, आणि या साईडला आहे तो अशा पद्धतीने ड्राय बाल्कनी आहे. तर फक्त एवढाच फरक आहे यामध्ये कार्पेट एरियामध्ये थोडासा, जो की थोडासा प्राइसमध्ये फरक करतोय. बाकी सर्व इथं सेमच आहे. आता याचं मार्केट रेटशी आपण कंपॅरिझन करायचं म्हणलं तर याच ठिकाणी याच बिल्डिंगमध्ये जे बिल्डरचे फ्लॅट आहेत ते तुम्ही पाहू शकता की आपण 99 एकरवरून घेतलेला आहे. 652 स्क्वेअर फूट एरिया जो आहे त्याचा कार्पेट एरिया जो आहे तो 63 लाख रुपयाची किंमत लावलेली आहे बिल्डरने, जो की तुम्हाला जवळजवळ 9,700 पर स्क्वेअर फूट एवढा रेट इथं सध्या चालू आहे. आणि याबरोबर आपण कम्पेअर डायरेक्टली करू शकतो, कारण यांना ज्या फॅसिलिटी मिळणार आहेत, ज्या ॲम्युनिटीज मिळणार आहेत त्या म्हाडा फ्लॅटला सुद्धा मिळणार आहेत. त्यामुळे याचं डायरेक्ट कम्पॅरिझन आहे आणि तुम्हाला जवळजवळ 50% यामध्ये डिस्काउंटमध्ये हे फ्लॅट भेटत आहेत. जसं की तुम्ही पाहू शकता की 542 कार्पेट एरियाचा म्हाडाचा फ्लॅट आहे आणि तो तुम्हाला 24.66 लाखाची म्हाडाची किंमत ठेवलेली आहे. आणि त्यात ॲडिशनल चार्जेस जर आपण पकडले तरी तुम्हाला 4,500 पर स्क्वेअर फूट एवढ्या रेटमध्ये हा फ्लॅट तुम्हाला मिळणार आहे, जो की जवळजवळ हाफच रेट आहे याचा. या ठिकाणी रेंट जे आहे ते तर साधारणतः इथे 2 BHKला सोसायटीमधल्या फ्लॅटला जवळजवळ 25,000 रुपये रेंट आरामात भेटून जाते. आणि या साईटबद्दल अगर माझं ओपिनियन म्हणाल तर खूप चांगली साईट आहे ही. पुणे महानगरपालिका हद्दीतील ज्या याच्या सर्व साईट आहेत त्यामध्ये कॉमन बिल्डिंगमध्ये असणाऱ्या साईट खूप कमी आहेत. 3च्या आसपास आहेत, 3 ते 4च साईट आहेत ज्या कॉमन बिल्डिंगमध्ये फ्लॅट देण्यात आलेले आहेत. आणि त्यामध्ये हा फ्लॅट जो साईट जो आहे ही खूप चांगली आहे. यामध्ये कॉमन बिल्डिंगमध्ये फ्लॅट तर आहे, तर शिवाय याला 3 बाल्कनी सुद्धा देण्यात आलेले आहेत. त्यामुळे सर्व गोष्टीने ही जो साईट आहे ही खूप छान आहे. तुम्ही नक्की यासाठी अप्लाय करू शकता. डिसएडव्हान्टेज मला यामध्ये असं काही वाटत नाहीये. एक असू शकते की या ठिकाणी तुम्हाला सर्व ॲम्युनिटीज भेटत असल्यामुळे कदाचित मेंटेनन्स सुद्धा इथं जास्त असू शकतो. मेंटेनन्स चार्जेस तुम्हाला भरावे लागणार आहेत. तर हाच एक मला फक्त वाटतोय की डिसएडव्हान्टेज आहे. दृष्टीने हा खूप फ्लॅट चांगला आहे आणि मेंटेनन्स भरणार म्हणजे तुम्ही ते सर्व ॲम्युनिटीज वापरणार आहे, त्यामुळे ते तिथं नील होऊन जातं. तर नक्की या फ्लॅटसाठी अप्लाय करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपूया. धन्यवाद.